एकाच बंदुकीतून गोळी सुटल्यानं अभिनेता गोविंदा जखमी झालाय। बंदूक कपाटात ठेवत असताना गोळी सुटल्याची माहिती आहे। अभिनेता गोविंदावर अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून अभिनेता गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली आहे। चौकशी सुरू असल्याचं कळतंय। आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अपडेट्स? सौरभ, आपण पाहतो की अभिनेता गोविंदावरती सध्या क्रिटिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र हेच त्याचं घर आहे, ज्या गोल्डन बीच घराच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा बंगला आहे आणि तिथे असणाऱ्या घरामध्ये सकाळी 5च्या सुमारास तो बाहेर जात होता आणि त्यावेळी बंदूक जी होती ती सोबत न्यायची नव्हती आणि म्हणून कपाटात ठेवत असताना ती खाली पडली आणि त्यानंतर बंदुकीचं लॉक उघडून ती डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ बंदूक जी आहे ती त्याची गोळी जी आहे ती लागलेली आहे। हे गोविंदाकडून स्वतः मिसफायर झालेलं होतं आणि त्यामुळे तात्काळ त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि पोलिसांना सुद्धा या संदर्भात माहिती देण्यात आली आणि सध्या पोलीस सुद्धा या बंगल्याच्या बाहेर पोहोचलेले आहेत। पोलिसांची गाडी लागलेली आहे। हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा मोठा बंदोबस्त आहे आणि या सगळ्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते आहे। मात्र स्वतःच्याच बंदुकीतून मिसफायर झाल्यामुळे गोविंदाच्या डाव्या पायाला गोळी लागलेली आहे। अगदी शेवटचा बंगला आपण पाहतोय की गाडी जिथे उभी आहे तो अभिनेता गोविंदाचा बंगला आहे आणि तिथे ही घटना घडलेली। ठीक आहे, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल।